आज 15 दिवस झालं उपोषणास बसलेले आहेत तिथे आणि हे उपोषणास बसले तेव्हा शासनानं 10 दिवस तर त्याची दखलच घेतली नाही। मग 10 दिवसानंतर 11व्या दिवशी 12व्या दिवशी एक हाक दिली की आपल्याला सरकारला आपली दखल घेण्यासाठी जालना येथे आपल्याला 24 तारखेला मोठ्या प्रमाणावर इशारा मोर्चा काढायचा आहे आणि त्यांच्या या इशारा मोर्चाच्या हाक म्हणून आपली संख्या नाही याचा अर्थ आमच्या दम नाही असं समजून आहे। आमचा जो दम आहे दीपक भाऊ बोराडे जे 15 दिवसापासून चालू आहे ना त्यांना जर त्यांच्या जर तब्येतीला काही झालं आणि दीपक भाऊचा जर आदेश असेल, मी देगलूरला आमदार साहेबांच्या घरासमोर पण सांगलो, जर दीपक भाऊ म्हणतील तर जाळून टाका तर पूर्ण शासकीय यंत्रणा जाळ्यांना पहिल्यांदा समोर येईल आणि यासाठी आमचा समाज पूर्ण सज्ज आहे असं मी आज शासनाला ग्वाही देतो आणि या माध्यमातून इशारा देतो। आणि ज्या राहिल्या टेक्निकली बाबी जे टाटा इन्स्टिट्यूट हे सगळं शासनाचं सोंग आहे साहेब। आजवर भियत आला पण आता इथून भियाचं कारण नाही आपल्याला। आपण संविधानाच्या तरतुदीनुसार चालणारे धनगर समाज आजवर आला, आपण कुठलीच सरकारची कोणतीच गाडी जाळलेली नाही, कोणते शासकीय अधिकाऱ्याचं घर जाळलेले नाही, तरी आपली दखल घेत नाहीत। त्यासाठी अजूनही हे सरकार झोपलेली आहे। आता याला जागा करण्यासाठी आपल्याला असंच काहीतरी वेगळं प्रकार करणं गरजेचंच आहे।